भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री शिंदेंना आवाहन केलेलं आहे। मुंबई पालिकेतील एक एएमसी भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडतोय। या अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय। कंबोज यांनी ट्विट केलेलं आहे, त्यामुळे पालिकेतला तो अधिकारी कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे। मुंबई पालिकेतील एक एएमसी भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडत आहे। या अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल, याला तात्काळ नोटीस द्या। या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार पराकोटीला गेला असून त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलंय। त्या अधिकाऱ्याचं नाव पुराव्यासह उघड करणार असल्याचं मोहित कंबोज म्हणतायत। दरम्यान यावर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची काय प्रतिक्रिया पाहूया। काही ठिकाणी अधिकारी सरकारपेक्षा जेव्हा मोठे समजायला लागतात तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तेव्हाच त्यांचा गळा घोटला पाहिजे, या मानसिकतेतून आम्ही काम करतो। ज्या अधिकाऱ्याबद्दल मी ट्विट केलं त्याबद्दल मी माननीय महापालिका आयुक्तांशी बोललो, मुख्यमंत्री कार्यालयात इक्बाल चहल साहेबांशी देखील बोललो। यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि केंद्रातून प्रतिनियुक्ती आल्यानंतर 8 महिने प्रतिनियुक्ती संपल्यानंतर देखील सातत्याने इथे थांबायचं आणि मुख्यमंत्री माझ्या खिशात आहेत अशा प्रकारची बातवणी करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवण्याचं काम हे आज मी ट्विटच्या माध्यमातून केलंय। दरम्यान मोहित कंबोज यांच्या आरोपांवर वर्षा गायकवाड यांनी पलटवार केलाय। मुंबई मनपा कोण चालवतं हे जगजाहीर असल्याचं गायकवाड म्हणाल्या। मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं या सगळ्याबाबत असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। स्वतः सांगितलं होतं की जर इलेक्शन नसतं झालं तर आयुक्त पण बदलले गेले नसते। चुनाव आयोगाने दोनदा त्या ठिकाणी जे आहे ते रिमाइंडर पाठवल्यानंतर सुद्धा आयुक्तांची बदली होत नव्हती आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे सपोर्ट करण्याचं काम केलं आणि मुख्यमंत्र्यांच्या नंतर ज्या वेळेला इलेक्शन लागलं मग त्यांना निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली। म्हणजे अशा तऱ्हेने जर राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री जर अधिकाऱ्यांना म्हणजे म्हणतात ना, ज्या अधिकाऱ्यांवरती ईडीचा आरोप आहे त्या अधिकाऱ्यांना सपोर्ट करत असेल तर आपण काय अपेक्षा करायची। मला तर खरं या ठिकाणी हे आहे की भाजपा आणि एकनाथ शिंदेजी हे मिळून दोघं जण मुंबईच्या आता जे चाललेलं आहे ना लुटेला जबाबदार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।